नमस्कार मित्रांनो, A1 मराठी स्टोरीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। पावसाचे दिवस चालू होते। माझं आणि नवऱ्याचं गेल्या 15 दिवसापासून जोराचे भांडण चालू होते। मी भांडणामुळे वैतागून गेले होते। संध्याकाळी अंधार पडत आला होता। माझं आणि नवऱ्याचं भांडण झालं। मी नातेवाईकांना सुद्धा सांगू शकत नव्हते। मी घरातून बाहेर पडले। मला काय करावं आणि काय नाही काही सुचतच नव्हते। मला नवऱ्याचे सुख पाहिजे होते। मी त्यासाठी खूप आतुरतेने वाट बघत होते। मी रोडवर आले। बसेस जात होत्या, टेम्पो जात होते, ट्रक जात होत्या। मी अर्ध्या रोडमध्ये वाट बघत बसले होते आणि मी तर नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून गेले होते। आज मला सुख हवंच होतं। मी खूप सुंदर होते। लग्नाला 1च वर्ष झाला होता। माझ्या नवऱ्यावर माझं खूप प्रेम होतं, कारण लग्नाच्या अगोदर 2 वर्षापासून आम्ही एकमेकावर खूप प्रेम करायचो आणि लग्नानंतर नवऱ्याच्या माझ्यावर असलेलं सर्व प्रेम कमी झालं। आता त्याला कुठला बाहेर व्यसनाचा नाद लागला होता, काही कळतच नव्हतं। संसारात एकही रुपया देत नव्हता आणि मी एकटीने कसं तरी दिवसभर शेतामध्ये काम करायची। नवरा सकाळी बाहेर पडला की संध्याकाळी उशिरापर्यंत घरी यायचाच नाही। आज भांडण झाल्यामुळे मी भानावरती नव्हते। कशी साडी नेसली आहे हे सुद्धा मला अजिबात लक्षात नव्हते आणि एवढ्या रात्री माझ्याकडे लोकांना वाटत होतं एवढ्या अंधारात रोडवर कोण थांबले आहे। कल्पना करत ते मला बघून जात होते। कोणी मला पाहून वाहनाचे हॉर्न वाजवायचे तर कोणी मागे फिरून मला पाहत होते। माझ्याजवळ एक कार येऊन उभी राहिली। त्या कारमध्ये 4 जण होते आणि त्यांना व्यवस्थित बोलता सुद्धा येत नव्हते। ते माझ्यावरती नजर टाकून बघत होते। त्यांना कुठेही मला जायचं नाही म्हणून सांगितले। मी आता कोणाकडे जाऊ शकत नव्हते। आई वडिलांकडे सुद्धा आणि माझी एक मैत्रीण होती। मला तिच्याशी जाऊन बोलायचं होतं, पण ती माझ्यापासून दूर राहत होती। मी तिच्याकडे जाण्याचा विचार केला, पण जवळ तर माझा एकही रुपया नव्हता। आता मी जाणार तर कशी हा विचार करत बसले होते। माझ्या समोर एक ट्रक उभा राहिला। ते मला विचारू लागले, वहिनी कुठे जायचं आहे? मला शहरापर्यंत यायचं आहे, ते मला म्हणू लागले। हो, आम्ही पण तिकडे चालतो आहे। येणार असाल तर आम्ही तुम्हाला तिथपर्यंत सोडू शकतो। त्यांना हो म्हणाले। ट्रक जवळ पुढे चालत होते। तेवढ्यात तो मधून एक जण उतरला आणि मला वर चढायला